नमस्कार मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र राजेश चौधरी. मित्रांनो, आपण आपल्या शेतामध्ये कांद्याचं बी टाकल्यानंतर खूप साऱ्या अडचणी येतात. रोप उगल्यानंतर आपले रोप मरण पावणं किंवा रोपांना खालून बुरशीचा वाढ होऊन किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या अडचणी येत असतात. तर याच अडचणी टाळण्यासाठी आपल्या कांद्याच्या बियाला बीज प्रक्रिया केली पाहिजे. तर आज आपण आपल्या शेतामध्ये बियाणे टाकणार आहोत, तर त्याच्यासाठी आपण आधी कांद्याला बीज प्रक्रिया करून घेणार आहोत. आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची माहिती आवडल्यास शेवटी व्हिडिओला लाईक करा. बघा मित्रांनो, भरपूर शेतकरी मित्र कांद्याच्या बियाण्याला बीज प्रक्रिया करत असतात, पण बरेच शेतकरी मित्रांनो हे देखील माहित नाही की कांद्याची बियाण्याला बीज प्रक्रिया कोणत्या औषधाची केली पाहिजे, कशा पद्धतीने केली पाहिजे. तर आपण वेगवेगळ्या बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया करत असतो. तर त्याच्यामध्ये आपण हे एक औषध चॉईस केलंय जे BASF कंपनीचं झेलोरा नाव आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 2 कंटेंट बघायला मिळतात मित्रांनो, थायपरनेट मिथाइल आणि पॅराक्लोस्ट्रोबिन हे 2 कंटेंट बघायला मिळतात. थायपरनेट मिथाइल हे रोको या बुरशीनाशकामध्ये आपल्याला बघायला भेटतं आणि पॅराक्लोस्ट्रोबिन आपल्याला मेरिओन सारख्या बुरशीनाशकामध्ये देखील बघायला भेटतं. तर हे 2 कंटेंट मिळून ही कंपनीने औषध तयार केले. आपण आता ही कंपनीची मार्केटिंग नाही करत आहे, पण औषधाची माहिती दिलेली तुम्हाला. तर आपण या औषधाची बीज प्रक्रिया आपल्या बियाण्याला करणार आहोत. तर सर्वात पहिले मित्रांनो, आपण आपल्या हातामध्ये हँड ग्लोव्ज वापरले पाहिजे, ज्याने काय होईल आपल्या बोटांमध्ये ते औषध जाऊन नाही बसणार, जेणेकरून आपल्याला इजा नाही होणार त्या औषधांपासून. तर त्याच्यासाठी आपण हे एक हँड ग्लोव्ज वापरले पाहिजे आणि नंतरच आपण आपल्या बियाण्याला बीज प्रक्रिया केली पाहिजे. बघा मित्रांनो, आपल्या जमिनीमध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी असतात, ज्या की फ्युजेरियम सारख्या किंवा मुळं सडणे, रोप उगवल्यानंतर डम्पिंगच होणे किंवा थोडाफार पाऊस झाला किंवा पाऊस झाल्यानंतर ते रोप बसणे, भरपूर अडचणी येत असतात. तर यासाठीच आपण आपल्या बियाण्याला जर बीज प्रक्रिया केली तर ते बियाणं त्या ठिकाणी टाकल्यानंतर ती बियाण्यामार्फत ते औषध त्या ठिकाणी पोहोचतं आणि तिथे त्या बुरशी मरण पावते आणि ती बुरशी पुन्हा ऍक्टिव्ह होत नाही. तर अशा ठिकाणी आपण या बियाण्याची बीज प्रक्रिया जरूर केली पाहिजे. ज्या आपल्या शेतामध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्या शेतामध्ये ही बुरशीची वाढ दरवर्षी आपल्याला अडचण येत असते. तर मित्रांनो, जे दुसऱ्या शेतकऱ्यांना जीवाणूंची देखील आवड असते जीवाणूंची बीज प्रक्रिया करणं. जीवाणूंची बीज प्रक्रिया करण्यासाठी आपण ट्रायकोडर्मा सारख्या जीवाणूंची वापर करू शकतो. त्याने काय होतं मित्रांनो, ते जीवाणू आपल्या त्या शेतामधल्या त्या बुरशी त्या खाऊन टाकतात आणि त्या ठिकाणी आपले ते मित्रजीव म्हणून काम करत असतात. तर मित्रांनो, त्याचं देखील आपण बीज प्रक्रिया करत असतो. तर दोन्हींची बीज प्रक्रिया करायची असले तर दोन्हीमध्ये आपल्याला थोडंफार एक 24 तासाचा अंतर ठेवून नंतर बीज प्रक्रिया करायची. साधारण पहिले आपण बुरशीनाशकाची किंवा आपल्याला जे काही कोणत्याही बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायची असेल ती बीज प्रक्रिया करून घ्यायची आणि त्याच्यानंतर ते 24 तास सुकवायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला जीवाणूंचा वापर करून आपल्या त्या बियाण्याला बीज प्रक्रिया करून घ्यायची आहे. त्याने काय होईल, बुरशीनाशक वापरणार आहे त्या बुरशीनाशकामुळे आपली जीवाणू मरण पावणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला 24 तासाचा अंतर ठेवून आणि मगच त्या बियाण्याला दुसरी बीज प्रक्रिया करून आणि नंतर आपल्या शेतामध्ये टाकायचं आहे. तर मित्रांनो बघा, आज आपण पहिल्यांदा हे झेलोरा सांगितलंच तुम्हाला याची माहिती. तर हे वापरणार आहोत. साधारणतः एका किलो बियाण्यासाठी आपल्याला 2 ते 3 ml हे औषध घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबतच आपल्याला चांगलं पसरण्यासाठी आपण हे 10 ml पाणी घ्यायचं मित्रांनो, जेणेकरून ते आपले पूर्ण बियाण्याला व्यवस्थित पसरेल. तर सर्वात पहिले आपण हे औषध मोजून घेऊ. साधारण आपण एक अंदाजे 1 किलो बियाणे घेतलेलं आहे. आपण व्हिडिओ दाखवण्यासाठी एक अंदाजे बियाणे साधारण 1 किलो बियाण्यासाठी आपण हे 3 मिली औषध घेतलेलं आहे. हे 3 मिली एका किलो बियाण्यावरती टाकून आणि त्याच्यावरती एक 10 ml पाणी घ्यायचं किंवा ते औषधच त्या 10 ml पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय आणि मग त्या बियाण्यावरती टाकायचंय, जेणेकरून ते व्यवस्थित पसरेल. औषध पण सुरुवातीला मित्रांनो की हे खाली बसलेलं असतं, घट्ट औषध आहे, त्याच्यामुळे ते पूर्ण बाटली फोडण्या अगोदरच पूर्ण हलवून घ्यायचं आणि मगच त्याचा यूज करायचा आहे मित्रांनो. तर बघा, आता मी इथे टाकून घेतो. हे थोडं फार मापामध्ये चिटकलेलं असतं तर ते बियाणे टाकून काढून घ्यायचं आहे. पद्धतीने टाकून घेतल्यानंतर हलक्या हाताने आपल्याला ते बियाण्याला चोळायचं आहे मित्रांनो. पूर्ण बियाण्याला एकसारखं चोळून घ्यायचं आहे औषध. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण
हे बियाण्याला लावून घेतलेलं आहे आणि हे लावून झाल्यानंतर आपल्याला हे सुकवायचं आहे. सुकवताना एक काळजी घ्यायची मित्रांनो, सुकवताना आपल्याला उन्हामध्ये सुकवायचं नाही, एक आपल्याला सावलीमध्ये सुकवायचं. एक साधारण 4-5-6 तास सुकवून आणि नंतर आपल्या शेतामध्ये टाकायचं. आणि ज्या शेतकऱ्यांना जीवाणूंचा वापर करायचा असेल तर त्यांनी 24 तासांच्या अंतराने आपण पुन्हा याला जीवाणूंची बीज प्रक्रिया करून त्याच्यानंतर पुन्हा एक 5-6 तास सुकवायचे आणि त्यानंतर आपल्या शेतामध्ये टाकायचे. तर तुम्हाला ही दिलेली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.